नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डायरेक्ट प्लॅनमध्ये एस-आय-पी कशी सुरू करायची. बऱ्याच लोकांना डायरेक्ट प्लॅनमध्ये एस-आय-पी सुरू करायची असते, पण ती कशी सुरू करायची हेच त्यांना माहिती नसतं. म्हणून ते काय करतात तर रेग्युलर प्लॅनमध्ये एस-आय-पी सुरू करून बसतात आणि नंतर त्यांना समजतं की रेग्युलर प्लॅनमध्ये तर त्यांना एक्सपेन्स रेशो जास्त द्यावा लागतोय, त्यामुळे त्यांना पुढे जाऊन तोटा होऊ शकतो. तुम्हाला जर ही चूक करायची नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की डायरेक्ट प्लॅनमध्ये एस-आय-पी कशी सुरू करायची. आणि सोबतच मी डायरेक्ट प्लॅनमध्ये एस-आय-पी सुरू केल्यानंतर तुम्हाला नक्की काय फायदा होणार आहे ते देखील सांगणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. डायरेक्ट प्लॅनमध्ये एस-आय-पी सुरू करण्याअगोदर तुम्हाला IMFI गुगलवरती टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर IMFI ही पहिली लिंक दिसेल आणि यावरती तुम्ही क्लिक करायचं. तर असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया यांची ऑफिशियल वेबसाईट सुरू होते. या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला सर्व प्रकारच्या डिटेल्स पाहता येतील, म्हणजे इन्व्हेस्टर कॉर्नर आहे, इम्पॉर्टंट अपडेट्स आहेत म्युच्युअल फंडशी रिलेटेड. त्यानंतर काही क्वेरी असेल किंवा काही कंप्लेंट असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट असवरती क्लिक करून तुम्ही तिथे क्वेरी रेज करू शकता. पण आपल्याला इथे जायचं आहे कुठे तर इन्व्हेस्टर कॉर्नरवरती क्लिक करायचं आहे. इन्व्हेस्टर कॉर्नरवरती क्लिक केल्यानंतर इथे नॉलेज सेंटर आहेत आणि इथे बऱ्याच प्रकारची तुम्हाला माहिती दिली जाते की म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय आहे, टाईप्स ऑफ म्युच्युअल फंड्स आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारचे म्युच्युअल फंड्स आहेत त्याबद्दल माहिती दिली जाते. एक्सपेन्स रेशो म्हणजे नक्की काय, या सगळ्या डिटेल्स तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. त्यानंतर आहे इन्व्हेस्टर सेंटर्स, म्हणजे इन्व्हेस्टमेंट कशी सुरू करायची, KYC कसं करायचं, किंवा SIP म्हणजे नक्की काय काम करतं, नॉमिनेशन कसं करायचं, या सगळ्याच्या डिटेल्स इथे दिलेल्या आहेत. पण आपल्याला काय करायचं आहे तर इथे ऑनलाईन सेंटरवरती क्लिक करायचं आहे. ऑनलाईन सेंटरवरती क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स पाहायला मिळतील. पण आपल्याला काय करायचं आहे तर इन्व्हेस्ट ऑनलाईन इन म्युच्युअल फंडवरती क्लिक करायचं आहे. जेवढे म्युच्युअल फंड्स कंपनी आहेत इंडियामध्ये तेवढ्या सगळ्या कंपनीजचे लोगो इथे तुम्हाला पाहायला मिळतात आहेत. फ्रँकलिन आहे, एडेलवाईज आहे, SBI म्युच्युअल फंड आहे, ॲक्सिस म्युच्युअल फंड आहे, DSP आहे, बँक ऑफ बडोदा आहे, UTI आहे, त्यानंतर इथे JM फायनान्शियल आहे, HSBC आहे. अशा सगळ्या म्युच्युअल फंड कंपनीज इथे आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. आता यापैकी तुम्हाला जर SBIच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला SBI म्युच्युअल फंडच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही जाताय. इथे आल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन पासवर्ड विचारेल किंवा तुम्ही गुगलची जी तुमची जीमेल ID आहे त्याने सुद्धा तुम्ही इथे लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर लॉग इन विथ पासवर्ड आणि लॉग इन विथ OTP असे दोन ऑप्शन्स आहेत. इथे युजर ID टाकायचं आहे आणि OTP येणार, किंवा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साइन इन करा, तुम्हाला OTP येणार आणि तुम्ही साइन इन करू शकता. ठीक आहे, लॉग इन विथ पासवर्ड आणि लॉग इन विथ OTP. यामध्ये तुम्ही लॉग इन केल्यानंतर इथे SBI म्युच्युअल फंडवरती क्लिक केला तर तुम्ही त्याच्या वेबसाईट होमपेजवरती याल आणि होमपेजवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला इक्विटी म्युच्युअल फंडवरती क्लिक करायचं आहे आणि इथे वेगवेगळे पहा फंड्स आलेले आहेत. ज्या फंड्समध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे त्या फंडवरती फक्त तुम्हाला इन्व्हेस्ट या बटनवरती क्लिक करायचं. पहा, इन्व्हेस्ट अमाऊंट टाकायची आहे तुम्हाला. मला 5,000ची SIP सुरू करायची आहे आणि जसं तुम्ही इन्व्हेस्टवरती प्रोसीड टू इन्व्हेस्टवरती क्लिक कराल ऑटोमॅटिकली तुमची SIP सुरू झालेली असेल. आता जर तुम्हाला निपॉन इंडिया म्युच्युअल फंड्समध्ये SIP सुरू करायची आहे तर क्लिक केलं. ऑलरेडी तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही लॉग इन करू शकता. जर तुम्हाला डायरेक्ट लगेच क्विक लॉग इन करायचं आहे तर गेस्ट लॉग इनवरती क्लिक करू शकता, किंवा तुम्हाला रजिस्टर करायचं आणि नंतर परचेस करायचे किंवा SIP सुरू करायची आहे तर रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. आता रजिस्टरवरती क्लिक करण्यासाठी फक्त काही स्टेप्स आहेत तुम्हाला त्या फॉलो करायच्यात, ज्यामध्ये तुम्हाला पॅन नंबर टाकायचा आहे तुमचा. पॅन नंबर टाकल्यानंतर हा कॅप्चा इथे टाकायचा आहे आणि प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. OTP आल्यानंतर OTP टाकल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होणार आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला KYC करावे लागेल आणि KYC केल्यानंतर तुम्ही मेन पेजवरती क्लिक करा. मेन पेजवरती यायचं आहे. इक्विटी म्युच्युअल फंड्सवरती क्लिक करायचं आहे आणि इक्विटी म्युच्युअल फंड्सवरती क्लिक केल्यानंतर इथे वेगवेगळे म्युच्युअल फंड्स आहेत निपॉनचे. जसं तुम्हाला निपॉन इंडिया लार्ज कॅप माहिती आहे, निपॉन इंडिया कॉन्ट फंड माहिती आहे, निपॉन इंडिया ग्रोथ फंड यावरती क्लिक केलं आणि इथे इन्व्हेस्ट नाववरती क्लिक केलं.
जसं मी इन्व्हेस्ट नाववरती क्लिक केलं तर ऑलरेडी जर तुमचं लॉग इन असेल तर डायरेक्ट तो तुम्हाला SIPची डेट विचारेल, SIP अमाऊंट विचारेल आणि तुम्ही SIP सुरू करू शकता त्यामध्ये. आणि ह्या ज्या काही SIP सुरू होणार आहेत त्या सगळ्या डायरेक्ट प्लॅन थ्रू SIP होणार आहेत. तिथे कोणत्याही प्रकारे रेग्युलर प्लॅनमध्ये जाणार नाही. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कमिशन कुठल्याही एजंटला किंवा डिस्ट्रीब्युटरला पेड करावं लागणार नाही. ICICI प्रुडेन्शियलमध्ये जाऊयात. क्लिक केलं. जर तुमच्याकडे फोलिओ नंबर असेल तर तुम्ही फोलिओ नंबर टाकू शकता. त्यानंतर युजर नेम, पासवर्ड, सबमिट, ॲग्री. जर हे पण तुम्हाला समजत नसेल तर इथे टोल फ्री नंबर दिलेला आहे. या टोल फ्री नंबरवरती कॉल करून तुम्ही त्यांना काहीही तुमची क्वेरी विचारू शकता. तुम्हाला कसं रजिस्टर करायचं आहे त्याबद्दलच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला त्या सांगतील. तुम्ही जर वोडाफोन किंवा एअरटेल किंवा जिओच्या कॉल सेंटरवरती कॉल केला तर तुम्हाला अर्धा पाऊण तास थांबावं लागतं, पण इथे तसं थांबावं लागणार नाही. तुम्हाला डायरेक्ट तुमचा कॉल अटेंड केला जातो आणि तुम्हाला जी पाहिजे आहे ती माहिती इथे ते लोक प्रोव्हाइड करतात. आता एक्सपेन्स रेशो नक्की काय काम करतं ते पहा. आता मी इथे SBI कॉन्ट्रा फंड डायरेक्टचा एक्सपेन्स रेशो पाहिला तर किती आहे पहा, 0.61% एक्सपेन्स रेशो आहे डायरेक्टचा. आणि जर हेच मी SBI कॉन्ट्रा फंडचा रेग्युलर प्लॅनचा पाहिला तर रेग्युलर प्लॅनचा एक्सपेन्स रेशो आहे 1.56%. म्हणजे जवळपास 1%चा डिफरन्स आहे दोघांमध्ये. म्हणजे डायरेक्टमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला 0.61% एक्सपेन्स रेशो द्यावा लागतो. आणि जर तुम्ही रेग्युलर प्लॅन थ्रू इन्व्हेस्ट केलं तर 1.56% तुम्हाला एक्सपेन्स रेशो द्यावा लागणार आहे. आता जवळपास 1%चा एक्सपेन्स रेशोचा फरक आहे. आता हा एक्सपेन्स रेशो काय करतो पहा. समजा जर तुम्ही त्या फंडमध्ये 5,000ची SIP सुरू केली असती पुढच्या 20 वर्षासाठी आणि एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर करतो आहे रेग्युलरमध्ये मी 17%, तर माझी इन्व्हेस्टमेंट असणार आहे 12 लाख आणि मिळणारी रक्कम आहे 1,01,00,000 रुपये. पण जर तुम्ही डायरेक्टमध्ये इन्व्हेस्ट केलं तर तुमचा 1% तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहे, कारण की एक्सपेन्स रेशो तुम्हाला कमी पेड करावा लागतो आहे. तर तुम्हाला 20 वर्षामध्ये तुम्ही भरणार तेवढेच 12 लाख रुपये, पण मिळणारी रक्कम जी आहे ती 1,17,00,000 रुपये मिळणार आहे. म्हणजे जवळपास 17 लाखाचा फायदा तुम्हाला लाँग टर्ममध्ये होणार आहे. आणि हीच इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही 25 वर्ष केली आणि 18%च्या हिशोबाने तुम्हाला मिळणार 2,91,00,000 रुपये 15 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटवरती. आणि तेच जर रेग्युलर प्लॅनमध्ये तुम्हाला 17%च रिटर्न मिळणार, ती अमाऊंट असणार आहे 2,40,00,000 रुपये. म्हणजे जवळपास तुम्हाला 50 लाखाचा फायदा होतो आहे जर तुम्ही डायरेक्ट प्लॅनमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तर हा फरक आहे रेग्युलर प्लॅनमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा आणि डायरेक्ट प्लॅनमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल की डायरेक्ट प्लॅनमध्ये कशाप्रकारे इन्व्हेस्ट करायचं आणि डायरेक्ट प्लॅनमध्ये इन्व्हेस्ट केल्याने आपल्याला काय फायदे मिळतात. तर आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.